सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात असलेल्या उजनी धरणात करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी या दरम्यान मंगळवारी सायंकाळी वादळी वारा आल्यानं प्रवासी बोट हेलकावे खात उलटली। या दुर्घटनेत करमाळा तालुक्यातील झरे येथील पती-पत्नी, त्यांची 2 लहान मुलं तसंच कुगाव येथील 2 असे 6 जण बुडाले। बोटीतील वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्यानं ग्रामस्थांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली। यामध्ये वाणिज्य विभागाचा निकाल 94.81% तर कला विभागाचा निकाल 85.88% इतका लागला। महाविद्यालयात वाणिज्य आणि कला विभागातून रेणुका भंडारी हिनं 86.50% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला। द्वितीय क्रमांक हंसिका महंता 85.50% तर अरिशा सामीन हाशमी हिनं 84.67% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला। या शिबिराला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे टेरिटरी मॅनेजर प्रवीण यादव, विक्री व्यवस्थापक भुक्या रघुकुमार, गौरी भारत गॅस एजन्सीचे वितरक मनोज यलगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती। या सुरक्षा शिबिराला एकूण 65 महिला आणि 10 पुरुष गॅस ग्राहक उपस्थित होते। या शिबिरात टेरिटरी मॅनेजर प्रवीण यादव यांनी गॅस सुरक्षेसंदर्भात सखोल माहिती दिली। सॅमसन रुबिन डॅनियल वय 25 राहणार कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे या सराईत गुन्हेगाराला विजापूर नाका डीबी पथकाच्या पोलिसांनी 3 तासात अटक करून चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणले। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या घरफोडीच्या घटनास्थळावरील CCTV फुटेजच्या सहाय्यानं आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सोलापूर रेल्वे स्टेशन इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड आणि त्यांच्या पथकानं सापळा रचून सराईत गुन्हेगार सॅमसन डॅनियल याला शिताफीनं अटक केली। उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोले काठी येथील शिवप्रभू कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल 100% लागला। विशेष श्रेणीत 6 विद्यार्थी आले, तसंच प्रथम श्रेणीत 18 विद्यार्थी आले, द्वितीय श्रेणीत 10 विद्यार्थी आले। महाविद्यालयात प्रथम क्रमांक भाग्यश्री वळसे 81.17%, द्वितीय क्रमांक प्रज्ञा गवळी 77.83%, तृतीय क्रमांक आशामती वाहवल 76.83%, चौथा क्रमांक वैष्णवी तरटे 75.83%, 5वा क्रमांक अनुक्रमे सानिया शेख 75.50%, सृष्टी नवगिरे 75.50% असं यश विद्यार्थ्यांनी मिळवलं। कला शाखेचा निकाल 93.05% इतका लागला। 72 पैकी 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। भाग्यश्री खोखले 69.50%, राधिका विटकर 67.33%, श्रुती मेहत्रे 67% या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला। वाणिज्य शाखेचा निकाल 97.84% इतका लागला। 94 पैकी 91 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। वैष्णवी संधू पटला 75%, मोहिनी पाटील 66.67%, ऐश्वर्या गायकवाड 65.17% या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील महासिद्ध थंबत या गरीब युवकाच्या पोटात रात्री दुखत असल्यानं त्याला अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मूत्राशयाचा रोग असल्यानं रुग्णावर शस्त्रक्रिया करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं। उपचारासाठी रक्कम नसल्याचं गावातील लोकांना सांगितलं। ही माहिती गावातील जनसेवा हीच ईश्वर सेवा या संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजली। ताबडतोब व्हॉट्सअपवर मदतीसाठी आवाहन करण्यात आलं। मदतीचे अनेक हात पुढे आले। 30,200 रुपये जमा झाले। महासिद्ध थंबत यांच्या वडिलांच्या हाती जमा रक्कम देण्यात आली। यावेळी अध्यक्ष राघवेंद्र पाटील, अमोगी पुजारी, राजकुमार पाटील, सिद्धाराम पाटील, अण्णप्पा सतुबर, प्रशांत सलगरे, चंद्रकांत पावटे, शिवानंद पाटील आदी उपस्थित होते। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी आणि शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, सचिव दशरथ गोप,
सहसचिव संगीता इंदापुरे, खजिनदार नागनाथ गंजी, सर्व विश्वस्त, प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कनिष्ठ महाविद्यालयात 88.50% गुण घेऊन यमुना रोडा या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक पटकावला, तर रुपाली महेंद्रकर हिनं 86% गुण घेऊन द्वितीय क्रमांक आणि काव्यश्री आडकी या विद्यार्थिनीनं 82.67% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शहरातून तसंच जिल्ह्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्याचबरोबर इथं काम करणारे डॉक्टर्स, ब्रदर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी, रुग्णांच्या नातेवाईकांना औषधोपचारासाठी आणि इतर काही अडचणींसाठी पैशाची गरज भासते. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अचानकपणे हॉस्पिटलमध्ये येतात, परंतु हॉस्पिटलच्या आवारात राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा नाही आणि ATM देखील नाही. यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ATM सेंटर आणि राष्ट्रीयकृत बँकेची एखादी शाखा सुरू करावी. रुग्णांच्या नातेवाईकांना, डॉक्टर्स, ब्रदर्स, नर्स यांना आर्थिक व्यवहारासाठी हॉस्पिटलच्या बाहेर साधारणतः 3 ते 4 किलोमीटर लांब जाता येऊ नये, यासाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात लवकरात लवकर ATM सेंटर आणि एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यात यावी, अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा गुंड, रुग्णसेवक रुपेश भोसले, शिवराज विभूते, गणेश छत्रबंद यांची उपस्थिती होती. श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी जन्मोत्सवानिमित्त ब्रह्मोत्सव, कल्याणोत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम अशोक चौक परिसरात लक्ष्मी नृसिंह स्वामी देवस्थानच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते. 19 ते 23 मे पर्यंत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विवाह सोहळ्याच्या यजमानपदाचा मान यंदाच्या वर्षी प्रतानम कार्यदर्शी यजमान अनिल रामस्वामी बोड्डू, विठ्ठल रायमल्लू वंगा, तसंच विवाह कार्यदर्शी यजमान पदाचा मान अंबादास सिद्धराम यंगल यांना मिळाला. बुधवारी 22 मे रोजी दुपारी 12:29 अक्षता सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घेतला. उजनी धरण महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भीमा नदीवर आहे. मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास एक बोट करमाळ तालुक्यातील कुगाव इथून भीमा नदीच्या काठावरील इंदापूर तालुक्यातील कळशी गावाकडे येत होती. कुगाव आणि झरे इथून 7 प्रवासी लॉन्चमध्ये होते. त्याचवेळी जोरदार वादळामुळे बोट उलटली. बोट बुडाल्यानं मोठा अपघात झाला. धरणात बुडालेल्यांमध्ये एक महिला, 3 पुरुष आणि 2 लहान मुलांचा समावेश होता. एक खलाशी पोहत किनाऱ्यावर पोहोचला. साधारणपणे ही बोट एका दिवसात 10 ते 15 फेऱ्या मारते. वादळामुळे 6 जण बेपत्ता झाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. सालाबादप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळाची वार्षिक सभा शिवस्मारक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत मध्यवर्ती महामंडळाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उत्सव अध्यक्षपदी अमर हळी यांची, तर कार्याध्यक्षपदी मनीषा माने यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून सोपान खांडेकर, शर्मा हांडे, जयदीप देवकते, मिरवणूक प्रमुख योगेश तरंगे, पवन पाटील, अजय रुपनर, महेश कोळेकर यांची, तर सचिवपदी प्रेम सलगर आणि विघ्नेश सोलनकर यांची एकमतानं निवड करण्यात आली. या सभेला मध्यवर्तीचे विश्वस्त तथा मार्गदर्शक चेतन नरोटे, शैलेश पिसे, महेश गाडेकर, अर्जुन सलगर, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे, बिपिन पाटील, नवनाथ बन्ने, अक्षय सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी कंदलगाव या रस्त्याचं काम ढंगापुरे नावाच्या ठेकेदारानं केलं आहे. रस्त्याचं काम करत असताना ठेकेदारानं IRCच्या नियमांचं उल्लंघन करून रस्त्याच्या 7 किलोमीटर अंतरामध्ये बेकायदेशीरपणे 18 ते 20 गतिरोधक केलेले आहेत. याचा फटका वाहन चालक आणि नागरिकांना बसत आहे. यामुळं 2 अपघात घडले आहेत. हे गतिरोधक इस्टिमेटमध्ये नाहीत. तसंच ठेकेदारानं मनमानी कारभार करत हे गतिरोधक टाकले आहेत. कोणत्याही विभागाची परवानगी घेतलेली नाही. महानगरपालिका हद्द, ग्रामीण भाग अथवा राष्ट्रीय महामार्ग अशा कोणत्याही ठिकाणी गतिरोधक
उभारताना IRCनं दिलेल्या निकषानुसारच ते उभारले जावेत असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. त्यामुळे निकषात न बसणारे सर्व अनधिकृत गतिरोधक ताबडतोब काढून टाकून बेकायदेशीर काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी छावा संघटनेचे गणेश मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्याकडे केली आहे.